सानपूर परिसरातील अशोकनगर येथे असलेल्या बोरकर वृंदावन व्हॅली या निवासी इमारतीत सोमवारी सकाळी सुमारे 9:30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। प्राथमिक माहितीनुसार इमारतीत राहणारे भास्कर शिवराम महाजन यांच्या फ्लॅटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। सकाळच्या वेळेत अचानक धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्याने रहिवाशांनी तत्काळ बाहेर धाव घेत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला। या घटनेची माहिती नगरसेविका इंदुबाई नागरे यांनी तात्काळ अग्निशमन दलाला दिली। त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाले। यावेळी नगरसेवक विश्वास नागरे, समाधान देवरे, नगरसेविका माधुरी बोरकर तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश बोरकर, सार्थक नागरे, रवी पालवे आणि ओम नागरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीतील वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला होता। दरम्यान आग लागण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून अधिक तपास सुरू आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे विजय मुसळे, अशोक मोरे, प्रसाद भाटके, स्वप्नील गांगुर्डे, गौरव जाधव, उमेश गावित आणि आयुष सोलंकी यांनी विशेष परिश्रम घेतले। खरं तर आग लागलेली आहे आणि आज आता आटोक्यात पण आली, परंतु मी जाहीर MSCB ला आव्हान करेल, आम्ही चारी नगर शौकांच्या वतीने त्यांना पत्र देऊ की ही आग इलेक्ट्रिकलमुळे लागलेली आहे, परंतु जेव्हाही आपण नवीन कनेक्शन देतो त्यावेळेस MSCB आपल्याकडनं जो काही, मी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे मी त्यांना एवढं सांगाल की कुठलंही कनेक्शन देताना त्या MSCBच्या मीटरच्या आधी किंवा नंतर कुठेतरी जर का आपण ELCB किंवा MCB जर दिला असता, जेव्हा आपण शॉर्ट सर्किट होतं, आणि नागरिकांना मी सांगतो की खर्चानी सुद्धा आपण जो आपल्या घरामध्ये सप्लाय येतो त्याच्या इन्कमिंगलाच जर का आपण ELCB लावलेला असता किंवा MCB लावलेला असता, जेव्हाही शॉर्ट सर्किट घरामध्ये होतं तेव्हा नक्कीच तो MCB आधी ट्रिप झाला असता आणि ही इलेक्ट्रिकलमुळे जी आग लागते त्याची हानी चुकली असते। म्हणून या निमित्ताने जरी महाजन कुटुंबावर हा जो काही प्रसंग ओढवलाय, आम्ही सर्व चारही नगरसेवक शासनाकडे नक्कीच त्यांच्यासाठी मागणी करू व आमच्या खर्चानी सुद्धा त्यांना जे काही शक्य होईल घरातील उपक्रम आम्ही नक्कीच त्यांना मदत करू व इतर समाजामधील सुद्धा खूप चांगले नागरिक आहेत त्यांनी सुद्धा या कुटुंबाला मदत करावं या निमित्ताने मी सांगतो। व MSCB ला आम्ही आता लगेच थोड्या वेळाने पत्र देणार आहोत आणि त्यांनी सगळे या उन्हाळ्यामुळे सगळ्याच ठिकाणी त्यांनी जे काही मीटर बॉक्स असतील किंवा DP असतील किंवा इतर ठिकाणी केबले असतील त्यांनी चेक करावं असं त्यांना आम्ही विनंती करणार आहोत। पवार साहेब दोघांचे फोन आले, योगा मी अंबिका स्ट्रीटजवळ होतो, तिथून मी तात्काळ फायरवाल्यांना फोन केला। त्यांनी सांगितलं ऑलरेडी 2 मिनिटापूर्वी फोन येऊन गेलेला आहे, गाडी निघालेली। आल्यानंतर इथल्या स्थानिक रहिवाशांना, बिल्डिंगच्या रहिवाशांना घेऊन तात्काळ टाकीतलं पाणी चालू करून इथले B विंगचे रहिवाशी पवार म्हणून त्यांनी आग 50% विझवलेली होती। फायर आल्यानंतर, फायरची गाडी आल्यानंतर त्यांना तात्काळ आपल्या जे स्थानिक नागरिकांनी मदत करून आग आटोक्यात आलेली आहे। कुठली जीवितहानी झालेली नाही। समोरच्या महाजन परिवाराचं खूप नुकसान झालेलं आहे। जे चारी प्रभागातले नगरसेवक आहे या निमित्त आपण त्यांना काही आर्थिक मदत करणार आहे। त्यांची आर्थिक मदत शासकीय तर आम्ही प्रयत्न लगेच करू। तलाठी बोलून घेतले, विश्वास नागरे असतील, नागरे मावशी, समाधान भाऊ, आम्ही चारीने आपले सातपूरचे तलाठी, पिंपळगाव बोले तलाट्यांनाही बोलवलं, ते तात्काळ पंचनामा करतील आणि त्यांचे काही इन्शुरन्स असतील ते आता कागदही झालेले ती पूर्ण माहिती घेऊन आम्ही जे शक्य ते शासनाचं किंवा आमच्या वैयक्तिक काय करलं आम्ही प्रयत्न करू। बोलकर व्हॅली मध्ये जिथं आग लागली, थोडक्यात बिल्डिंग मधल्यानंच पाहिल्याबरोबर त्यानं वरतून लगेच नळ सोडला आणि थोडक्यात आग मांडल्यावर ती काही लगेचच थांबत नाहीये। गाडीला फोन केला तर लगेचच गाडी येईपर्यंत गाडी आली तर जीवितहानी काही कुठं झाली नाही, पण बरीच नुकसान झाली। 10-15 लाखाच्या वरून नुकसान झालेली आहे आणि काही कोणाला जीवितहानी झालेली नाहीये।
एवढं सांगून मी थांबते. बोलकर व्हॅली येथील सकाळी आता 1 तासापूर्वी जी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि उन्हाळ्याचे पण दिवस आहेत, पण सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त तुम्ही दक्षता घ्या. प्रभागातील किंवा शहरातील सगळ्या नागरिकांनी दक्षता घ्या. का आता तुम्ही इलेक्ट्रिकचं सगळ्या गोष्टींच्या नादी लागता येतं, पण आगीच्या नादी लागता येत नाही. आगीपासून सावध राहा. या ठिकाणी या बिल्डिंग मधील काही सगळ्या लोकांच्या सतर्कतेमुळे जी अग्निशामकची प्रणाली बसवलेली आहे तिच्यामुळे ताबडतोब ती थांबवलं गेलं आणि अग्निशामकची गाडी यायच्या बरंच 50% मला वाटतं आग ही विझली होती. पण फक्त आणि फक्त बोर्डाचं लक्ष न दिल्यामुळे बोर्डाचं जे ओव्हर काही झालं असेल त्याच्यामुळं ती आग लागलेली आहे. ताबडतोब तलाठी आपले पिंपळगाव तलाठी पण इथं बोलून घेतले आणि जे MSCBचे अधिकारी ते बोलून घेतले. त्यांनी लाईन कट करून लगेच त्या ठिकाणी हे केली. पण भास्करराव महाजन जे आहेत यांचं आज पूर्ण घरातील ज्या वस्तू आहेत त्या एक सुद्धा राहिलेल्या सगळ्या जळून गेलेल्या आहेत. तर सर्व नागरिकांनी आजूबाजूच्या मित्रमंडळींनी आम्ही पण सगळे असे मदत करू, त्यांना उभं राहण्यास परत ताकद देऊ. पण सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की तुम्ही MSCB दक्षता घ्या. आज इथं झाले, उद्या आपल्याकडे कुठे होऊ शकते, त्याच्यासाठी दक्षता घ्या एवढं सांगून मी 2 शब्द संपवतो. काय घटना घडली? सकाळी 9:40 सातपूर केंद्रावर पगारे रवी पालवे यांचा फोन आला की बोलकर व्हॅली या ठिकाणी घराला आग लागलेली आहे, तर तुम्ही तात्काळ या. त्यानुसार आम्ही बोलकर व्हॅली अशोकनगर या ठिकाणी आलो. तर बेडरूमला आग लागलेली होती. त्यांचे महत्वाचे कागदपत्र, साड्या, कटलरीचं सामान, रोख स्वरूपातली रक्कम हे सर्व वस्तू जळालेल्या आहे. इलेक्ट्रिक सर्व जळालेलं आहे. जीवित आणि काही झालेलं नाही आहे. नुकसान अंदाजे कमीत कमी 10 लाखाच्या आसपास. आता सध्या जर आपण बघितलं उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, अशा घटना काल परवा पण एक आग लागलेली, या निमित्त आपण नागरिकांना काय आवाहन करतो? नागरिकांना आम्ही एवढंच सांगतो की आग लागू नये याच्यासाठी तुम्ही काळजी घ्या आणि लागल्यानंतर तात्काळ अग्निशामक दलाशी संपर्क साधा. विजय मुसळे. मी योगेश पवार, बोलकर वृंदावन व्हॅलीमधील. माझा फ्लॅट नंबर 301. आमच्या बोलकर वृंदावन व्हॅलीमध्ये फ्लॅट नंबर 104 मध्ये सकाळी सुमारे 9:40 आग लागली. तर मला खालून काही आरोळ्यावर वगैरे आल्या, तर मी तसंच खाली आलो तर बघितलं तर पूर्ण आग होती. पहिले तात्काळ त्यांनी मेन सप्लाय बंद केला आणि आमच्या इथं बोलकर साहेबांनी जे आम्ही बिल्डिंग बांधलेली त्यांनी आग विझवण्यासाठी जे पॉईंट काढलेला आहे, आम्ही पाणी बंद करून सुद्धा आग विझू शकतो. तर अशा परिणामी त्या पॉईंटवर नडी लावली आणि आग विझवण्याचं चालू केलं. आग क्षमक येईपर्यंत आम्ही 50 ते 60% आग विझवलेली होती. आणि आमच्या ज्या कलिग आहेत भास्कर महाजन यांच्या घराचं बेडरूम मध्ये 70 ते 80% म्हणजे जळालेल्या सगळ्या वस्तू आहेत. आणि त्यांचं जे रोख रक्कम होती 40 ते 50 हजार ते जळालेली, आणि जे घराचे डॉक्युमेंट आहेत टोटल पूर्ण जळालेले, आणि त्यांचं काही साहित्य वगैरे होते त्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. तरी त्यांच्या याला सहकार्य करावं प्रशासनाने अशी आमची विनंती आहे. आणि याच्यापुढे नागरिकांना आव्हान देतो, आपण घरात राहत असताना तुम्ही सेफ्टी याचा प्रिकॉशन घ्यावी आणि काही तुम्ही घरात जे काही उपकरण चालू केलेले असेल त्याच्यावर तात्काळ लक्ष द्यावं. आणि जर घरात आग लागली याच्या पुढे आणि घरात आग लागली तर तात्काळ पहिले म्हणजे मेन सप्लाय बंद करावा. आणि घरात जे सिलेंडर वगैरे असेल, तुम्हाला जाता येत असेल तर सिलेंडर बाहेर काढलं. जसं आज आम्ही बाहेर काढले सिलेंडर तात्काळ बाहेर ठेवले, मग आग विझवण्याला आम्ही सुरुवात केली.